बघा, विरोधकाचं कामच हे असतं टीका टिप्पण्या करणं, त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाहीये. परंतु कुठलीही योजना आज विचार करून लगेच कधी ऍप्लिकेबल होत नाही. तर कुठलीही योजनाला जर आज तुम्ही आणला तर त्याच्यासाठी प्रस्ताव ठेवावा लागतं आणि एक प्रोसेसने ती योजना जात असते. आमच्या महिलांना आज 1,500 रुपये महिन्याप्रमाणे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये आलाय. ज्या महिला आता बाकी आहेत त्यांना दुसऱ्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 4,500 एका वेळेस 3 महिन्याचे पैसे मिळणार आहे. आणि काँग्रेस सरकार जे दिशाभूल करत आहे आमच्या महिलांचं ते होऊ नये. नमस्कार, मी नरेश बोपचे, सत्य को जानो न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आणि आपण सध्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राच्या तालुक्याच्या वडेगाव या ठिकाणी आणि या ठिकाणी महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे भाजपाकडून. तर त्याचे मुख्य उद्देश असे आहे की लाडकी बहीण योजना चे जे निधी आहे ते कुणाला मिळाला, कुणाला नाही मिळाला आणि का म्हणून मिळाला आणि केव्हापर्यंत मिळेल आणि विरोधक त्याबद्दल जे अफवा पसरवतात त्याबद्दल माहिती देणे आज ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. चला तर आपण बघूया या ठिकाणी किती महिलांनी उपस्थिती दर्शवलेली आहे ते सुद्धा आपल्याला दाखवतो. तर या ठिकाणी आपण बघू शकता की हजारोच्या संख्येमध्ये महिलांनी उपस्थिती दर्शवली आहे आणि सध्या ज्यात महिला अजून येतच आहेत. तर या ठिकाणी महिला मेळाव्याचे विशेष करून आयोजन करण्यात आलेले आहे आणि आता काहीच वेळामध्ये या कार्यक्रमाचे नियोजित पाहुणे जे आहेत ते मंचावर स्थानापन्न होणार आहेत. तर कार्यक्रमाला उपस्थित गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री परिणित दादा फुके यांच्या पत्नी परिणितीताई फुके या ठिकाणी उपस्थित आहेत आणि याच्या कार्यक्रमाप्रसंगी ते काय संबोधित करतात ते सुद्धा आपण बघूया. काय म्हणाल मॅडम, आज या ठिकाणी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्रामध्ये महिला मेळाव्याचे आयोजन जे आहे सविताताई पुराम महिला बालकल्याण सभापती यांनी आयोजित केलेलं आहे, त्या प्रसंगी आपण संपूर्ण जनतेला काय संबोधित कराल? आज इथे सविताताईंनी एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन महिला मेळावा इथे घेतलेला आहे आणि हा या विधानसभेतला पहिला असा महिला मेळावा आहे जो खरंच खूप सक्सेसफुल झालेला आहे, यशस्वी ठरला आहे. कारण खूप महिलांनी याच्यात चांगला प्रतिसाद दिलेला आहे. आपण बघू शकता की शेकडो महिला इथे उपस्थित झालेल्या आहेत. याचा उद्देश म्हणजे आपली लाडकी बहीण योजनेचं जे काही आपले लाभार्थी आहेत त्यांच्याकरिता हा मेळावा आम्ही इथे घेतलेला आहे. आणि आता येणाऱ्या जे विधानसभाचे इलेक्शन सुद्धा आहेत त्या याच्यामध्ये महिलांना एक चांगल्या रूपाने मार्गदर्शन व्हावा. त्यांचं जी काही नेहमी महिलांना अगदी साध्या सुद्धा महिला म्हणून वारंवार त्यांची दिशाभूल करण्यात येते, तर अशा कुठल्याही प्रकारची दिशाभूल त्यांची व्हायला नको आणि एक चांगलं कार्य आपल्या विधानसभेत व्हायला पाहिजे. याकरिता आज खऱ्या अर्थाने इथे आपण महिला मेळावा घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये मुख्य म्हणजे महिला लाडकी बहीण योजनेचं मार्गदर्शन इथे करण्यात आलेलं आहे. मॅडम, महाविकास आघाडीचे जे नेते आहेत त्यांचं असं बोलणं आहे की आतापर्यंत 2 वर्ष ओलांडले महायुतीच्या सरकारला, पण आतापर्यंत अशी योजना लागू केली नाही, पण आता नेमका निवडणुकीच्या अगोदरच ही योजना लागू केलेली आहे. तर हे कुठेतरी महिलांना लुभवण्याचे काम करतायत आणि निवडणुकीच्या नंतर ही योजना बंद होईल, त्याबद्दल काय म्हणाल? बघा, विरोधकाचं कामच हे असतं टीका टिप्पण्या करणं, त्याच्यावर आम्हाला काही बोलायचं नाहीये. परंतु कुठलीही योजना आज विचार करून लगेच कधी ऍप्लिकेबल होत नाही. तर कुठलीही योजनाला जर आज तुम्ही आणला तर त्याच्यासाठी प्रस्ताव ठेवावा लागतं आणि एक प्रोसेसने ती योजना जात असते. तर ही ऑलरेडी आपल्या राज्य सरकारच्या मनात होतच की कुठेतरी आपण आपल्या महिलांना न्याय द्यायला पाहिजे, एक अधिकार त्यांना मिळाला पाहिजे आणि एक आर्थिक स्वतंत्र त्यांना मिळाला पाहिजे. त्या कल्पनेतनं आपले मुख्यमंत्री आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री तशाच तटकरे ताई या सगळ्यांचा हा विश्वास होता की हे 1,500 रुपये जे महिन्याचा लाभ आमच्या महिलांना मिळणार आहे ते कुठे ना कुठे त्यांच्या कामी पडणार आहे. आणि आज आम्ही बघू शकतो जो आनंद महिलांना होतो आहे की आज जे स्वाभिमान त्यांच्या चेहऱ्यावर दिसतो आहे की माझा स्वतःचाही काही पैसा आहे, हा जो आनंद आहे तोच आमच्यासाठी खूप मोठा आहे. आणि विरोधकांना काय आहे की त्यांना आता काही ना काही बोलायला लागणार आहे म्हणून ते विरोध करणार आहे. पण मला त्यांना एवढंच विचारायचं आहे की त्यांनी आजपर्यंत अशा योजना का आणल्या नाही आणि जिथे त्यांनी आणल्या उदाहरणार्थ कर्नाटकमध्ये त्यांनी जी आणली तिथे का बंद पडली आणि जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे तिथे या योजना पहिले आणलेल्या आहेत, जसं MP मध्ये आलंय, यशस्वी झालेली आहे आणि आज सुद्धा ती योजना सुरू आहे. त्याच्यामुळे समोर ती बंद होईल याचा कुठे प्रश्नच नाही, ते सातत्याने सुरू राहणार आहे.
तर आपल्यासोबत परिणिताताई फुके होते आणि त्यांनी कशा प्रकारे विरोधकाचे तोंड बंद केलेले आहे ते सुद्धा आपण बघितले आहे. त्याचप्रमाणे गोंदिया जिल्ह्याच्या महिला बाल कल्याण सभापती सविताताई पुराम सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय म्हणाल मॅडम, आजच्या कार्यक्रमाचे नेमके उद्देश काय होते? मी सविता संजय पुराम, महिला बाल कल्याण सभापती, जिल्हा परिषद गोंदिया. हा मेळावा घेण्यामागचा एकच उद्देश होता की महिलांचा विश्वास डगमगू नये, त्या सक्षम आहेत आणि त्या सक्षम राहायला पाहिजे, त्याकरिता हा मेळावा घेतला. आमच्या महिलांना आज 1,500 रुपये महिन्याप्रमाणे 3,000 रुपये त्यांच्या अकाउंटमध्ये आलाय. ज्या महिला आता बाकी आहेत त्यांना दुसऱ्या म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 4,521 3 महिन्याचे पैसे मिळणार आहे. आणि काँग्रेस सरकार जे दिशाभूल करत आहे आमच्या महिलांचं, ते होऊ नये, त्यांचा आत्मविश्वास जागृत राहावा त्यांची, आणि त्यांच्या चेहऱ्यावर आम्हाला ते दिसलं. आणि इतक्या मोठ्या संख्येने त्या स्वतः याच्यासाठी आल्या की ही योजना बंद तर होणार नाही. त्यांच्या मनात अनेक प्रश्न होते, त्या प्रश्नाची उत्तर देण्याचं काम आमच्या परिणिती ताईने, आमचे विजयभाऊ शिवणकर, संजयजी पुराम, मी स्वतः त्यांच्या सोबत आहोत. आणि ही योजना कधीही बंद होणार नाही. जर हे लोक आत्ताच कोर्टात जातात, काँग्रेसवाले अनेक प्रकारची अपील करतात, तर मी सांगू सगळ्या जनतेला विश्वास देते की हे लोक योजना सुरू होऊ नये यासाठी यांनी प्रयत्न केला, ते बंद करण्यासाठी सुद्धा प्रयत्न करत आहे. तरी सर्व जनतेला, सर्व महिला भगिनींना सांगते की भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि आमचे अजितजी पवार यांचा गट जो आहे, तो गट जर कायम राहिला, महायुती सरकारला तुम्ही पुन्हा भरघोस मताने निवडून आणा. ही योजना जशी छत्तीसगड, मध्य प्रदेश इथे सुरू आहे तशीच पुन्हा सुद्धा सातत्याने सुरू राहील. तर त्याचप्रमाणे आपण जनसामान्य जे महिला आहेत त्यांच्याशी सुद्धा या विषयावर चर्चा करूया, त्यांचे काय म्हणणे आहे लाडकी बहीण योजनेवर. आपल्यासोबत एक युवती सुद्धा आहे या ठिकाणी, सुशिक्षित युवती. काय म्हणाल, आता महाराष्ट्र सरकारने जे लाडकी बहीण योजनाचे 3,000 रुपये पाठवलेले आहे आणि अजूनही पैसे येणार आहेत, अशामध्ये काही लोक म्हणत आहेत की महागाई सुद्धा वाढलेली आहे, एकीकडून शासन घेते आणि एकीकडून दुसऱ्याकडून देते, तर एक ना एकच होत आहे. तर अशामध्ये आपण काय बोलाल या प्रसंगी? सर्वप्रथम माझा नमस्कार. माझे नाव भगवती सुरेश परिहार, मुक्काम सुरतोली पोस्ट द्वारा, तालुका देवरी. देवेंद्र फडणवीस जी ही जी योजना आहे माझी लाडकी बहीण ही खूप चांगली आहे आणि ही योजना समोर अशीच टिकून राहील अशी मी आशा करते. तुम्हाला 3,000 रुपये आले? हो सर. तर आता तुम्हाला काय वाटतंय, जर काही लोक म्हणतात की सरकार बदलली तरी योजना बंद होणार किंवा निवडणुकीच्या नंतर बंद होणार, सरकारच्या कोणत्याही योजना येतात त्या पुरेसर म्हणजे कधी मधामध्ये कधी बंद पडत नाही. तर आपल्यासोबत जी युवती होती त्यांनी सुद्धा बोलले की मला 3,000 रुपये आले आहेत आणि त्याबद्दल मी महाराष्ट्र शासनाचे आभारी आहो, आणि जे कोणतीही योजना शासन सुरू करते ते एकाएकी काही बंद होत नाही, म्हणून हे योजना अशीच मिळत राहील असे त्यांचे बोलणे होते.